उद्घाटक डॉक्टर राजशेखर हिरेमठ सर, प्रभारी अधिष्ठाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर। आजच्या या परिषदेसाठी जे दोन रिसोर्स पर्सन, तज्ञ व्याख्याते म्हणून आपल्यासमोर आहेत ते श्री राजकिरण चव्हाण सर, जे शिक्षण क्षेत्रामध्ये एआयचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षणामध्ये एआय आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबतचं एक सुंदर मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री आहे। असे श्रीमान सर, ते श्री पटेल सर, जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। इंजिनिअरिंगमध्ये WIT-ला एआय नावाची एक नवीन ब्रँच सुरू झाली आहे आणि त्या ब्रँचमध्ये ते अध्यापनाचं काम करतात। त्यामुळं अधिकारवाणीने ते एआयवर बोलू शकतात आणि एआय टूल्सची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात। आणि म्हणून दुसरे तज्ञ व्याख्याते संप्रीत पटेल सर, या परिषदेच्या समन्वयिका डॉक्टर आयशा रंगरेज मॅडम, सहसमन्वयिका डॉक्टर गीता मासा मॅडम, माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या प्राचार्य वडवान मॅडम, प्राचार्य पांढरे मॅडम, कदम सर, आणि ज्यांची इथे विशेष उपस्थिती आहे त्या अशा आमच्या वहिनी साहेब आलेल्या आहेत आत्ताच, सौभाग्यवती हिरेमठ मॅडम आणि बंधू भगिनी आपण सर्व। आजच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविकेपासून ते प्रमुख अतिथी हिरेमठ सरांच्या व्याख्यानातून एआयचं महत्त्व आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे। मित्रांनो, एआय ही आता अशी गोष्ट आहे की जी मानवी जीवन व्यवहारामध्ये न टाळण्यासारखी गोष्ट आहे। 1984ला जेव्हा भारतामध्ये संगणकाची क्रांती झाली तेव्हा त्यालाही काहीसा विरोध झाला। तेव्हाही मनामध्ये असंख्य प्रश्न होते, मनामध्ये शंका होत्या, काय होणार, कसं होणार, मग कॉम्प्युटर आल्यानंतर आमचं काय होणार, मग रोजगार जाणार, मग नोकऱ्या मिळणार नाहीत, मग कॉम्प्युटर सगळं काम करून जाईल, मग आमचं काय होणार, भारतासारख्या अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, असे असंख्य प्रश्न त्यावेळेसही आमच्या मनामध्ये उभे होते। मात्र आज आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाची आज काय स्थिती आहे आणि संगणकाशिवाय आपलं जीवन आपण आज विचार करू शकतो का। आणि संगणकामुळे मानवी जीवनाचा म्हणजे मानवी जीवनाची अधोगती झाली का प्रगती झाली, तर प्रगती झाली। सेम सिच्युएशन आज आहे। नवीन तंत्रज्ञान एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचं एक नवीन तंत्रज्ञान समोर येत आहे। आमच्यातले काही लोक त्याला राक्षसही म्हणतात, पण हे नवीन तंत्रज्ञान येऊ घातलंय आणि झपाट्याने ते पुढे सरकत आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे आणि हे